नमस्कार, पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत असे ज्वारीच्या पिठाची धिरडी कशी करायची ते बघणार आहोत। अतिशय सुंदर होतात, खमंग होतात, खुसखुशीत होतात, कुरकुरीत होतात। बघू शकाल रंग, टेक्स्चर आणि जाळी बघू शकाल काय सुरेख आलेली आहे। जरूर अशा पद्धतीने हे ज्वारीच्या पिठाचे धिरडे तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील याची 100% खात्री आहे। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राइब करा। तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे एका बोलमध्ये साधारण अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं। यामध्ये साधारण आपल्याला 2 चमचे बारीक रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर बघू शकाल छान असा बारीक रवा यामध्ये घालून घेतला 2 चमचे। पाव चमचा त्यानंतर हळद घालायची। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा। अर्धा चमचा यामध्ये जिरे घालायचे आपल्याला। त्यानंतर 1 चमचा आपल्याला धनेपूड घालायची आहे। त्यानंतर यामध्येच आपल्याला पाव चमचा ओवा घालायचा आहे। आता हे संपूर्ण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात। त्यानंतर यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचं, मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। आता यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आणि ह्याचं एक सरसरीत बॅटर बनवून तयार करायचं आहे। खूपही दाटसर नाही आणि खूपही पातळसर नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला इथे बनवून तयार करायचं आहे। तर बघू शकाल साधारण अशा कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तुमचं झालं पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर आता यामध्ये इथे 1 चमचाभर आपल्याला ठेचा घालून घ्यायचा आहे, जो की लसूण आणि मिरचीचा ठेचा मी घातलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं, मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। लसूण आणि मिरचीचा जो ठेचा आपण यामध्ये घालतो त्याची चव अतिशय सुंदर उतरते। थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं सरसरीत बॅटर बनवून तयार करून घ्यायचं। त्यानंतर आता यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। वा, मस्त मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। आता धिरडी तयार करायला घेऊयात। तर गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला। छान कडकडीत तवा किंवा पॅन गरम करून घ्यायचा। 1 चमचाभर तेल ब्रश करून घ्यायचं आणि साधारण 2 पळी बॅटर यावरती आपल्याला सोडून घ्यायचं आहे। सुरुवातीला कडेने सोडायचं आणि नंतर मग आपल्याला मध्यभागी हे बॅटर सोडून घ्यायचं आहे, जेणेकरून मध्यभाग जो आहे त्याची हीट सर्वाधिक असते, त्याच्यामुळे बॅटर कडेने सोडायचं आणि नंतर मध्यभागी सोडायचं। आता एक साईड व्यवस्थित खरपूस भाजून झाली मीडियम आचेवरती की पलटवून घ्यायचं। वा, जबरदस्त, काय सुंदर हे धिरडं दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही। आणि जाळी बघू शकाल काय सुरेख आलेली आहे, त्याच्यामुळे तवा किंवा पॅन कडकडीत गरम असणं अतिशय गरजेचं आहे। जबरदस्त, काय सुंदर हे धिरडं दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही। आता ही खालची साईड सुद्धा व्यवस्थित भाजून झाली की परत एकदा हे धिरडं आपल्याला पलटवून घ्यायचे। वा, अलट पलट करून छान असं खरपूस हे धिरडं व्यवस्थित मीडियम आचेवरती भाजून घ्यायचं आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। तर पहिलं धिरडं आपलं बनवून तयार झालं। अशाच पद्धतीने इथे सर्व धिरडी बनवून तयार करून घेते। बॅटर सुरुवातीला कडेने सोडायचं, नंतर आपल्याला हे बॅटर मध्यभागी सोडून घ्यायचे। हे बघा, अजून एक धिरडं तुम्हाला इथे मी करून दाखवते। मस्त मीडियम आचेवरती एक साईड व्यवस्थित भाजून घेतली की हे धिरडं आपल्याला पलटवून घ्यायचे। वा, बघू शकाल ह्या धिरड्याला सुद्धा किती सुंदर जाळी पडलेली आहे। आता हे धिरडं खरपूस दोन्ही साईडनी पण भाजून घ्यायचं व्यवस्थित। भाजून झालं की एका प्लेटमध्ये हे धिरडं काढून घ्यायचं। ही धिरडी तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता किंवा अशीच जरी खाल्ली ना तरी सुद्धा अतिशय चवदार लागतात, रुचकर लागतात। जरूर अशा पद्धतीने ही ज्वारीच्या पिठाची धिरडी तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील याची 100% खात्री आहे। अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आवर्जून जाऊन पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच सुंदर छान रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। भेटूयात, तोपर्यंत बाय बाय।